पीजीआय म्हणजेच कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक आणि या निर्देशांकातील सुधारणेसाठी काय केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम हा पीजीआय जो आहे तो कुठल्या डोमेन अंतर्गत विभागलेला आहे हे आपणास लक्षात घ्यावं लागेल। पीजीआय हा एकूण 6 डोमेनमध्ये विभागलेला आहे। त्यामध्ये राज्य पीजीआयचा विचार करत असताना डोमेन क्रमांक 1 मध्ये काय आहे हे बघत असताना अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता या घटकांचा समावेश याच्यामध्ये आहे। डोमेन क्रमांक 2 मध्ये प्रवेश या घटकाचा समावेश आहे। डोमेन क्रमांक 3 मध्ये भौतिक सोयी आणि सुविधा यांचा समावेश आहे। डोमेन क्रमांक 4 मध्ये समता, डोमेन क्रमांक 5 मध्ये शासन प्रक्रिया आणि डोमेन क्रमांक 6 मध्ये शिक्षक शिक्षण आणि प्रशिक्षण या गोष्टीचा समावेश आहे। आणि डोमेन वाईज जे अंक प्राप्त झालेले आहेत हे अंक बघत असताना डोमेन क्रमांक 1 मध्ये सर्वात कमी प्रमाणामध्ये अंक आपल्याला प्राप्त झालेले आहेत। या ठिकाणी 27.4% एवढे अंक प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर डोमेन क्रमांक 3 चा विचार करत असताना या ठिकाणी 38.6% किंवा प्रमाण एवढे अंक प्राप्त झालेले आहेत। डोमेन क्रमांक 5 मध्ये 55.5% एवढे अंक प्राप्त झालेले आहेत। आणि त्यानंतर डोमेन क्रमांक 1 मध्ये सगळ्यात जास्त काम करण्याची संधी आपल्याला आहे। यामध्ये 240.8 एवढे अंक प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर डोमेन 3 मध्ये 190 पैकी 73.4 अंक प्राप्त झालेले आहेत। तर डोमेन 5 मध्ये 130 पैकी 72.2 अंक प्राप्त झालेले आहेत। आणि या 3 ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला दिसते। त्यानंतर इतर जे डोमेन आहे तिथे थोडे साधारण चांगले मार्क्स असलेले आपणास सांगता येतात। आणि त्यानंतर अध्ययन निष्पत्ती हा जो काही डोमेन आहे या डोमेनचं प्रत्यक्षपणे माहिती घेत असताना कशी स्थिती राहिली आहे हे लक्षात घेत असताना अध्ययन निष्पत्ती या डोमेनमध्ये 2017 ते 2020-21 या कालावधीमध्ये 2017 मध्ये जी न्यास चाचणी झाली होती त्या आधारे गुण प्राप्त झालेले आहेत। आणि या ठिकाणी 180 पैकी 144 अंक प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर 21-22 चा जो पीजीआय आहे यामध्ये 2021 मध्ये जी न्यास चाचणी झाली होती या न्यास चाचणीच्या आधारे गुण प्राप्त झालेले आहेत। आणि या ठिकाणी 240 पैकी 65.8 एवढे अंक राज्याला प्राप्त झालेले आपणास दिसून येतात। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे राज्य पीजीआय मधील एकूण अंक वाढलेले आहेत परंतु संपादनुकीमध्ये मात्र घट झालेली आहे। म्हणून 21-22 चा जो पीजीआय आहे या पीजीआय मध्ये न्यास आधारित एकूण गुण वाढले परंतु संपादनुक घटली असं दिसतं आहे। त्यानंतर जिल्हा पीजीआयचा विचार करत असताना हिंगोली जिल्ह्याची नेमकी काय स्थिती राहिली आहे हे आपण या ठिकाणी बघूयात। हिंगोली जिल्ह्याच्या स्थिती पाहण्यापूर्वी जिल्हा पीजीआय मध्ये 6 कॅटेगरी 12 इव्हेंट्स 83 इंडिकेटर्स आणि 600 अंक या पद्धतीनं हा पीजीआय जो आहे तो गृहीत धरला जातो। आणि या आधारे जिल्ह्यात जे अंक प्राप्त झाले आहेत 18-19 मध्ये 311 अंक, 19-20 मध्ये 286 अंक, 20-21 मध्ये 410 अंक आणि परत 21-22 मध्ये 390 अंक म्हणजेच या ठिकाणी चढ उतार झालेला आपल्याला दिसून येतो। कॅटेगरी वाईज माहिती लक्षात घेत असताना निष्पत्ती ही जी काही कॅटेगरी आहे या निष्पत्ती कॅटेगरीमध्ये 290 पैकी 164 अंक प्राप्त झालेले आहेत। इथे मोठा गॅप दिसतो आहे। त्यानंतर गॅप कुठे आहे तर भौतिक सुविधा हा जो काही डोमेन आहे कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये 51 पैकी 26 अंक प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर डिजिटल एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये 50 पैकी 23 अंक प्राप्त झालेले आहेत। शासन प्रक्रिया या कॅटेगरीमध्ये 84 पैकी 58 एवढे अंक प्राप्त झालेले आहेत। आणि या 4ही ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी दिसते। प्रभावी वर्ग आंतरक्रिया या कॅटेगरीमध्ये आणि शाळा सुरक्षितता व विद्यार्थी संरक्षण या कॅटेगरीमध्ये मात्र कमी काम करण्याची संधी आपल्याला आपल्याला दिसून येते। त्यानंतर प्रत्यक्षपणे आपण अध्ययन निष्पत्ती या घटकाचं जरी या ठिकाणी प्रत्यक्ष विश्लेषण केलं किंवा ते पाहिलं तर असं लक्षात येतं की अध्ययन निष्पत्ती ही जी कॅटेगरी आहे ती 3 डोमेन मध्ये विभागली आहे। यामध्ये पहिला डोमेन जो आहे तो अध्ययन निष्पत्ती आहे, दुसरा डोमेन प्रवेश निष्पत्ती, तिसरा डोमेन शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास निष्पत्ती अशा पद्धतीने आहे।
यामध्ये अध्ययन निष्पत्तीचा जर आपण विचार केला तर 180 पैकी 54.4 एवढे अंक प्राप्त झालेले आहेत आणि या अंकाचं जे काही प्रमाण आहे ते 30.2% एवढं आहे आणि इथे फार कमी अंक प्राप्त झालेले दिसून येतात. त्यानंतर प्रवेश निष्पत्तीमध्ये मात्र चांगले अंक प्राप्त झालेत. या ठिकाणी 99.4% एवढे अंक प्राप्त झालेत आणि शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास निष्पत्तीमध्ये सुद्धा 98.9% एवढे अंक प्राप्त झालेले आहेत. अध्ययन निष्पत्तीमध्ये फार मोठा गॅप दिसतोय. 180 पैकी 54.4 एवढेच अंक इथे उपलब्ध असलेले दिसून येतात आणि म्हणून इथे काम करण्याची संधी आपल्याला आहे. आता अध्ययन निष्पत्ती जी आहे ती नेमकी कशाशी संबंधित आहे हे लक्षात घेत असताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की या निष्पत्तीमधील अंक जे आहेत मुलांचा न्यास चाचणीमधील जी संपादनुक आहे या संपादनुकीच्या आधारावर ठरतात आणि त्या आधारावर जिल्ह्यास 54.4 अंक मिळालेले आहेत. प्रवेश निष्पत्तीमध्ये कुठले घटक आहेत तर मुलांचं शाळापूर्व शिक्षण जे आहे प्री प्रायमरी एज्युकेशन जे आहे तर ते झालेलं आहे का, शाळाबाह्य मुलांचं प्रमाण किती आहे, संक्रमण दर कसा आहे, धारणा दर कसा आहे, या आधारावर या ठिकाणी जिल्ह्यास अंक मिळत असतात आणि इथे 99.4 एवढे चांगले अंक मिळालेले आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत आहेत. त्यानंतर शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास यामध्ये निवडणूक व जनगणना या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर किती कामं आहेत. त्यानंतर शिक्षक प्रशिक्षण जे आहे ते कशा पद्धतीने, त्यामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारितलं प्रशिक्षण आहे, पायाभूत अध्ययन प्रशिक्षण आहे, त्यानंतर PTR रेशो आहे, CRC शाळा भेटी आहेत, यांचा समावेश यामध्ये आहे. हे घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि या घटकाच्या आधारे जिल्ह्यास 98.9 एवढे अंक प्राप्त झालेत. या दोन निष्पत्तीमध्ये चांगले अंक प्राप्त झालेले दिसून येतात. म्हणजे या दोन घटक, हे दोन बाबी जे आहेत ते आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. दोन बाबी चांगल्या पद्धतीनं काम करत असताना अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ होणं अपेक्षित आहे, परंतु अध्ययन निष्पत्तीमध्ये मात्र मुलांची संपादनूक कमी दिसते. असं का होतं किंवा यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून PGI मधील सुधारणेसाठी उपाययोजना, विशेषतः निष्पत्तीमधील सुधारणेसाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आपणास लक्षात घ्यावं लागेल. आणि यासाठी म्हणून कॅटेगरी 1 मध्ये जे आउटकम्स दिलेला आहे यातला डोमेन क्रमांक 1 जो आहे यामध्ये मुलांना कसे अंक मिळालेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि हे अंक मी मगाशी म्हणल्याप्रमाणे न्यास चाचणीमधील मुलांच्या संपादनुकीवर आधारित जिल्ह्याला मिळालेले अंक आहेत. यामध्ये इयत्ता 3रीच्या मुलांपैकी भाषा विषयामध्ये किमान प्रावीण्य प्राप्त केलेल्या मुलांचं प्रमाण किती आहे या आधारावर जिल्ह्यास 20 पैकी 8.8 एवढे अंक प्राप्त झाले. गणित विषयामध्ये इयत्ता 3रीसाठी 20 पैकी 10.6 अंक प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर 5वीचा भाषा विषयाचा विचार करता 20 पैकी 11.2 अंक जिल्ह्यास प्राप्त झाले. त्यानंतर गणित विषयाचा विचार करता 20 पैकी 8.4 अंक प्राप्त झाले. इयत्ता 8वी मध्ये भाषा विषयासाठी 15 पैकी जिल्ह्यास 4.2 अंक प्राप्त झालेले आहेत. गणित विषयामध्ये 15 पैकी 2.85 एवढे अंक प्राप्त झालेले आहेत. विज्ञान विषयामध्ये 15 पैकी 3.15 एवढे अंक प्राप्त झाले आहेत आणि सामाजिक शास्त्र या विषयाचा विचार करता 15 पैकी 3 एवढे अंक प्राप्त झालेत. आणि हे सगळे अंक जिल्ह्यातील मुलांनी जो न्यास मध्ये परफॉर्मन्स केलेला आहे त्या आधारे जिल्ह्यास मिळालेले अंक आहेत. मग या अंकांमध्ये सुधारणा व्हायची असेल तर शिक्षक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर यासाठी शिक्षकांनी सर्वप्रथम वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत तर त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. अध्ययन निष्पत्ती कुठून समजून घ्याव्यात तर जुनी जी पाठ्यपुस्तकं आहेत या जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये अध्ययन निष्पत्ती दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं 1ली ते 5वी साठीची अध्ययन निष्पत्तीची एक स्वतंत्र पुस्तिका आहे आणि 5वी ते 8वी साठीची स्वतंत्र अध्ययन निष्पत्तीची पुस्तिका आहेत. या दोन पुस्तिकांमध्ये अध्ययन निष्पत्ती दिल्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं अध्ययन निष्पत्ती समजून घेऊन काम करण्यासाठी साहित्याच्या आधारे आपण काम केलं पाहिजे. आमच्याकडे भरपूर असं साहित्य आहे. तर ते साहित्य कुठलं हे लक्षात घेत असताना शाळांमध्ये विविध प्रकारच्या पेट्या आहेत, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र आहेत, विद्यार्थी कृती पुस्तिका आहेत, यांचा वापर करणं गरजेचं आहे. भाषेचा जर आपण विचार केला तर भाषेमध्ये
3 प्रकारच्या पेट्या आहेत. गणित विषयामध्ये 3 प्रकारच्या पेट्या आहेत. इंग्रजीसाठी स्वतंत्र पेटी आहे, विज्ञानाची पेटी आहे, विज्ञान विषयासाठी नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र आहे. कृती पुस्तिकांचा विचार करता मराठी विषयासाठी शिकवानंदे मराठी, गणित विषयासाठी मैत्री करूया गणिताची, त्यानंतर इंग्रजीचा विचार करत असताना माय इंग्लिश वर्कबुक, या सगळ्या कृती पुस्तिका मुलांसाठी दिलेल्या आहेत. त्याचा वापर होणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलांच्या सरावासाठी म्हणून 2017ची न्यास चाचणी असेल, 2021ची न्यास चाचणी असेल, या चाचणीमधील प्रश्नांचा सराव आपण करून घेतला पाहिजे. त्या प्रश्नांचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच पद्धतीनं PSM अंतर्गत ज्या चाचण्या झाल्या, या चाचणीचे पेपर सुद्धा न्यास आधारित होते. सेतू अभ्यासक्रमावर आधारित ज्या काही प्रश्न चाचण्या झाल्या, त्याचे प्रश्न न्यास आधारित होते. आता आपण पॅट अंतर्गत किंवा पेरियडिक असेसमेंट अंतर्गत पायाभूत चाचणी आहे, संकलित 1 आहे, संकलित 2 आहे, या चाचण्या घेतोय. हे पेपर सुद्धा न्यास आधारित आहेत. यांचा सराव मुलांकडे झाला पाहिजे. शिक्षकांनी या प्रश्नांचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे प्रश्न तयार करून मुलांकडून सराव घेणं गरजेचं आहे. आता यासाठी आणखी काय केलं पाहिजे, तर हे लक्षात घेत असताना SCERT आहे, डाएट आहे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती आहे, यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न पेढ्या तयार केलेल्या आहेत. यांच्या प्रश्नपेढ्यांची लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे. अमरावती यांची जी स्मार्ट क्यू नावाचं ॲप प्ले स्टोअरला आहे, तर ते तिथून डाउनलोड करून आपण वापरू शकतो. तर या बाबी शिक्षक म्हणून आपण केल्या पाहिजे, ज्यामुळे आमच्या मुलांची न्यासमधील प्रगती होणार आहे. त्यानंतर पर्यवेक्षी यंत्रणा म्हणून काय करावं, तर पर्यवेक्षी यंत्रणेतील सर्व घटकांनी वरील बाबी जे आहेत त्या शिक्षक करतायत का हे पाहावं. शिक्षक करत नसतील तर का करत नाहीत, किंवा त्यांचा वापर होत नसेल तर का वापर होत नाही, या संदर्भात शिक्षकांना काही समस्या आहे का, समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे, ह्या बाबी पर्यवेक्षी यंत्रणेतील घटकांनी करणं गरजेचं आहे. आता हे आपण 3 ते 8 साठीचं बघितलं. पुढे 10चा विचार करत असताना इयत्ता 10वी मध्ये सुद्धा न्यास आधारित मुलांना जे गुण मिळाले ते खूप कमी गुण मिळाले. यामध्ये भाषा विषयामध्ये 10व्या वर्गामध्ये 10 पैकी 0.6 अंक जिल्ह्यास मिळाले आहेत. त्यानंतर गणित विषयामध्ये 10 पैकी 1.1 अंक मिळालेले आहेत. त्यानंतर विज्ञान विषयामध्ये 10 पैकी 0.1 अंक जिल्ह्यास प्राप्त झालेला आहे आणि सामाजिक शास्त्र या विषयामध्ये 10 पैकी 0.5 एवढे अंक जिल्ह्यास प्राप्त झालेले आहेत. आणि इतक्या कमी प्रमाणात मुलांच्या संपादनुकीमुळे जिल्ह्यास अंक प्राप्त झालेले आहेत. इथं सुधारणा होण्यासाठी आपण प्रत्यक्षपणे काम केलं पाहिजे. हे काम करत असताना मी सांगितल्याप्रमाणे अध्ययन निष्पत्ती समजावून घेणे, विज्ञान केंद्र आहे त्यांचा वापर करणे, आता यावर्षी वरच्या वर्गांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती पुस्तिका उपलब्ध झाल्या, त्या कृती पुस्तिकांचा वापर करणे, न्यास आधारित चाचणी पेपर जे आहेत, सेतू पेपर आहेत, यांची सोडवणूक करणे किंवा त्या प्रश्नांचा सराव करणे, ह्या बाबी शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं न्यास आधारित प्रश्नांचा सराव मुलांकडून करून घेणं गरजेचं आहे. आमच्याकडे प्रयोगशाळा सक्षम कराव्यात. अभ्यासक्रमातील विज्ञानविषयक जे घटक आहेत ते प्रयोगाच्या माध्यमातून शिकवावेत. प्रयोगातून विज्ञान हा जो उपक्रम आहे तो उपक्रम सर्व शाळांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा, ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्याच पद्धतीनं SCERT, डाएट यांनी तयार केलेल्या ज्या निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढ्या आहेत त्यांचा सराव घ्यावा. ह्या सगळ्या बाबी आपल्याला करायच्या. SCERTच्या प्रश्नांची लिंक मी या ठिकाणी दिलेली आहे, ती सुद्धा आपण समजून घ्यावी. पर्यवेक्षी यंत्रणा म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तर मागाशी म्हणल्याप्रमाणे वरील बाबीचा शिक्षक वापर करतायत का ते पाहावं. वापर होत नसेल तर का होत नाही, शिक्षकांना काही समस्या आहे का, त्यावरती मार्गदर्शन करणं आवश्यक असेल तर त्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं, या बाबी इथे अपेक्षित आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस शिक्षक या सर्व बाबी करतील त्यावेळेस साहजिकच मुलांची न्यासमधील संपादनूक वाढणार आहे. आणि मुलांची न्यासमधील संपादनूक वाढली म्हणजेच या ठिकाणी आपोआप PGI मधील जिल्ह्याची संपादनूक या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून न्यास, PGI या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट करून पाहाव्यात आणि जिल्ह्याच्या संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत. त्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध काम करण्याची आवश्यकता आहे. तर हा संदेश घेऊन आपण पुढे जाऊयात. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.